नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हनुमान चालीसाचं अनुष्ठान कसं करावं किंवा हनुमान चालीसा वाचण्याचे नियम काय आहेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर सुरू करूया व्हिडिओला। तर सगळ्यात आधी जी चालीसा आहे ही आपण नित्यनेमाने पठण करायला हवी आहे। तुमच्या प्रत्येक संकटाचं निवारण हे स्वतः देव करतील, इतकी गोष्ट कायम लक्षामध्ये घ्या। हनुमान चालीसामध्ये तितकी शक्ती आहे। तर याचं संपूर्ण अनुष्ठान कशा प्रकारे करायचं ते बघूया। सगळ्यात आधी जी चालीसा आहे ही 40 दिवस वाचल्याने ती फलदायी ठरते। ती कोणतीही चालीसा असो, हनुमान चालीसा असो नाही, तुम्ही कोणतीही इतर जी चालीसा आहे जर तुम्ही ती कंटिन्यू जर 40 दिवस वाचली तर ती अधिक फलदायी ठरते किंवा याची फलप्राप्ती तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये बघायला भेटते। आता ज्यांना 40 दिवस शक्य होत नाही तर 11 दिवस, 5 दिवस, 9 दिवस किंवा 21 दिवस देखील वाचू शकतात। तर मी तुम्हाला अनुष्ठान सांगत आहे, हे तुम्ही तुमच्या टायमिंग नुसार ऍडजस्ट करून घेऊ शकतात। तर सगळ्यात जर बेस्ट टाइम जर म्हणायला गेलं ही हनुमान चालीसा कधी सुरू करावी, तर आता हनुमान जयंती येत आहे तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही नक्की सुरू करून घेऊ शकता ही चालीसा। तर कशा प्रकारे करायचं ते बघूया। सगळ्यात आधी जर हनुमान चालीसा पठण करायचं तर सगळ्यात बेस्ट टाइम जर म्हणायला गेला तर सकाळचे 4 वाजता जे ब्रह्म मुहूर्त आहे यामध्ये तुम्ही ही चालीसा पठण करू शकतात। ज्या काही आपण सेवा अर्चना करतो जर ब्रह्म मुहूर्तावर जर आपण केला तर त्या अधिक फलदायी ठरतात किंवा त्या ईश्वराजवळ लवकरात लवकर जातात। स्वतः या टायमिंगला आपली ईश्वर प्रार्थना ऐकत असतात। तर तसेच तुम्हाला मानसिक शांतता देखील भेटते, आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला समजायला ज्यांना शक्य होत नाही या टायमिंगला तर तुम्ही दिवसातला कोणताही एक टाइम निवडू शकता आणि त्याच टायमिंगला तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायची आहे। सगळ्यात मोठा नियम म्हणायला गेला तर हाच आहे। तसंच ज्यावेळेस तुम्ही हनुमान चालीसा पठण करत असाल तर एक गोष्ट कायम लक्षात घ्या, खोटं, वाईट, कपट यासारख्या गोष्टी मनामध्ये ठेवू नका। कडक तुम्हाला ब्रह्मचर्य पाहायचे आहे। अर्थात तुम्हाला जसं माहिती आहे मांसाहार वगैरे तशा गोष्टी चालणार नाहीत, कोणतंही व्यसन देखील तुम्हाला चालणार नाही आहे। तर ही गोष्ट देखील लक्षात घ्या। तुम्हाला स्वतःची देखील साफसफाई ठेवायची आणि जिथे तुम्ही हनुमान चालीसा पठण करणार आहात जर घरामध्ये करत असाल तर अर्थात ती जी रूम आहे ही स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतरच तिथे हनुमान चालीसा करायला बसायचं आहे किंवा त्याआधी तिथे नक्कीच तुम्ही गोमूत्र टाका किंवा गंगाजल शिंपडा, यामुळे तिथली शुद्धता नक्कीच होईल। आणि ही जी क्रिया आहे ही दररोजच्या दररोज तुम्हाला करायची आहे। हनुमान चालीसा एक खूप पवित्र आहे, याची शुद्धता राखणं कायम गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तसंच ही जी चालीसा आहे ही तुम्ही उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून वाचू शकतात। जर सगळ्यात जर चांगलं म्हणायला गेलं तर पूर्वेकडेच तोंड करून वाचा तुम्ही। तर आता हनुमान चालीसा जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन वाचली तर ती अधिक फलदायी ठरते, ही गोष्ट देखील कायम लक्षामध्ये घ्या। तर या अनुष्ठानासाठी एक मारुतींचा फोटो किंवा मूर्ती लागणार आहे। काळजी घ्या की जो फोटो असेल किंवा जी मूर्ती असेल ही पंचमुखी असलेले चांगलं आहे। त्यामुळे जमलं असतं पंचमुखी हनुमानाचा फोटो घ्या, त्याची पूजा अर्चना नक्की करा। तिथे एका पात्रामध्ये गंगाजल नक्की भरून ठेवा। जे गंगाजल आहे हे सतत त्या जागेवर शिपडत राहा, कारण की जी शुद्धता आहे ही कायम राखणं गरजेचं आहे। तसेच हनुमानांना तुम्हाला तुळशीची माळा किंवा जनेऊ अर्पण नक्कीच करायचं आहे। नॉर्मल जी आपली पंचोपचार जी पूजा असते त्या प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे। संकल्प जर केला तर अतिशय उत्तम ठरेल, पण संकल्प करताना एक काळजी नक्की घ्या, जो तुम्ही संकल्प करत आहात हा तुमच्याकडून पूर्ण होईल का, मधामध्ये तुम्हाला सोडायला जमत नाही। कारण की काय होतं, आपण संकल्प करतो मधामध्ये नाही झालं की ते सोडून देतो, त्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला नक्कीच बघायला भेटतात, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तर अशा प्रकारे तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं असतं। एका